दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि ही घटना भयानक आहे. वाजपेयी अडवाणी यांची भाजप सध्या राहिलेली नाही, त्यामुळे काँग्रेसच्या विचाराने काम केलेल्या आणि सध्या भाजपमध्ये असलेल्या नेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना याचा जाब विचारावा असे आव्हान माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं आहे. ते म्हणाले, नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि या मागणीसाठी दिल्लीत 2 दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि त्यावेळी विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. साध्या वेशातील पोलीस होते की गुंड असा प्रश्न पडलेला आहे. आम्ही पार्लमेंटमध्ये होतो त्यावेळी अशा घटना आंदोलने झाली तर चर्चा होत होती. वाजपेयी अडवाणी हे चांगल्याला चांगलं म्हणत होते, योग्य मांडणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांचे कौतुक करत असत. आंदोलकांशी बोललं जात होतं, चर्चेतून मार्ग काढले जात होते. मात्र सध्या चर्चाच होताना दिसत नाहीत. आंदोलकांवर थेट हल्ला केला जातो आहे. देशाच्या पार्लमेंट परिसराचे पावित्र्य आहे, मात्र अशा ठिकाणी पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली हे गंभीर आहे. मारणारे लोक पोलीस नव्हते, बाहेरील गुंड होते आणि हे विद्यार्थ्यांनी दाखवलेलं आहे आणि तसे खुलासे केले. त्यामुळे सत्ताधारी भाजपाची मंडळी असली तरी पूर्वीची भाजप आता राहिलेली नाही. वसंतदादा विचारांचे काँग्रेस पक्षासोबत काम केलेले अनेक जण सध्या भाजपसह सत्ताधारी पक्षात आहेत. त्यांनी विचार करावा, त्या ठिकाणी आपली मुले असती तर काय झालं असतं. त्यामुळे याचा जाब नेत्यांना विचारावा, अन्यथा लोकांसमोर जाणं अवघड होईल, लोकांमध्ये जाणं अवघड होईल असा इशारा प्रतीक पाटील यांनी दिला आहे. एक 2-3 आठवड्यापासून कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून जी आंदोलनं सुरू झाली किंवा जी ह्यांचं मोहीम चालू झाली, तर त्या मोहिमेमध्ये दररोज काहीतरी बातम्या येतात. जास्तीत जास्त यूट्यूबर्स, न्यूज मीडियापेक्षा जास्त एक प्रत्येक ठिकाणी त्या आंदोलनाच्या ठिकाणी, उपोषणाच्या ठिकाणी प्रत्येकाचं मनोगत, काय घडलं, मुलं कशी वारली, मुलांनी कशी आत्महत्या केली, नीटची एक्झामचं काय काय अडचण, हे सगळ्याच गोष्टी ऐकत परवा दिवशीच्या आंदोलनामध्ये जो हल्ला झाला त्या आंदोलकांच्यावर, ते बघून थोडंसं वाईट वाटलं. आणि पार्लिमेंटच्या जवळ एक खासदार म्हणून आपण तिथं वावरलो आहे, एक जबाबदारी केंद्रीय मंत्री म्हणून आपण त्या ठिकाणी बघितली. त्याचबरोबर आज देश पातळीवर स्वतःचा देश रिप्रेझेंट करायला आपल्याला संधी मिळाली. आज चायनाला आम्ही गेलो, ह्याला म्हणजे त्या पद्धतीने जी म्हणजे इंटरनॅशनली आम्हाला एक्सपोजर मिळालं आपल्या देशाचं, त्या ठिकाणी एक रिप्रेझेंटेशन करायचं. आणि आज त्या ठिकाणी त्या पार्लिमेंटमधल्या असणाऱ्या जागेवर, त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा काही अशा घटना बघितल्या या मुलांच्यावरती जी शांततेप्रमाणे त्यांचं आंदोलन चालू होतं, पण एकतर ह्यांच्याशी चर्चा कोणी केली नाही. म्हणजे अण्णा हजारेंचं आंदोलनाच्या वेळेस काँग्रेसचे सगळी मंडळी त्यांच्या संपर्कात होते. आंदोलन मिटवायला आम्ही हाऊसमध्ये असताना, हाऊस चालू असताना त्या ठिकाणी विलास मुत्तेमवार आणि विलासराव देशमुख दोघंही गेले आंदोलन मिटवायला. आणि आपण आंदोलन मिटवलं म्हणजे पुढाकार घेऊन कुठंतरी प्रश्न सोडवायचा असते. म्हणजे महात्मा गांधींपासून ही म्हणजे आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी आंदोलन मिटवायला कुठे आंदोलनच ते काम असते. असं की आंदोलन आहेत म्हटलं तर त्यांचे प्रश्न ऐकायचे, मार्गी लावायचे, प्रश्न सोडवायचे. पण आज ह्या तरुण मुलांना, ज्यांना म्हणतो ना राजकारणाचं भासही नाहीये, त्यांना एवढंच माहिती आहे की आपल्याला संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमार्फत आपल्याला अधिकार दिलेले आहेत. आणि त्या अधिकारापोटी ह्यांनी केलेलं त्या ठिकाणी म्हणजे कार्य होतं, त्याला ज्या पद्धतीने शासनाने दाबायचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली, तर कुठेतरी ह्या तरुणांच्यावरती एक वेगळ्या पद्धतीची गोष्ट बिंबवली जायला लागलेली आहे. असंही भारतात घडतंय का? बाबा संविधान खरं संपलं का? त्यामुळे एक वाईट वाटलं, म्हणून एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी म्हणून मी प्रेस घेतली. आणि मी आव्हान केलं, मी इथेही आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की माझ्याबरोबर संलग्न असणारी जी मंडळी माझ्यावर होती काम करायला, भले ती त्या ठिकाणी आम्ही एकत्र होतो. पवार साहेबांचा गट होता, आज नाही म्हणत सोनिया गांधीच्या माध्यमातून आमचा गट होता. आज कितीतरी मंडळी आज ही माझ्याबरोबर काम केलेले. मला माहिती आहे त्यांना हे विचार पटणार नाहीत. आता ही पक्ष सोडून मीही माझं ऍक्टिव्हिटी होती, मी सोडली, मला काही गोष्टी पटल्या नाहीत म्हणून मी बाहेर राहिलो, अलिप्त राहिलो. पण ह्या मंडळींनी दुसऱ्या पक्षात जायचा निर्णय घेतला, भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला. आणि तिथं 100% जातात तर काहीतरी खरोखर चांगलं होईल. त्या लोकांनी काहीतरी लोकांसाठी, लोकशाहीसाठी चांगली कामं करता येतील किंवा पक्ष सत्तेत असल्यामुळे करायला गेली म्हणून मी काही त्यांचा वाईट वाटून घेत नाही. पण त्यांना ही गोष्ट पटती का?
आज ज्यांनी मोदींना निवडून आणलं, एक चांगल्या हेतूने त्या ठिकाणी पंतप्रधान मनमोहन सिंग नको, मोदी पाहिजे म्हणून या लोकांनी त्यांना निवडून आणलं, त्यांना हे पटतंय का? कालची झालेली घटना म्हणजे आपल्या स्वतःच्या घरातली असेल एखादी मुलगी, एखादा मुलगा आपण पुढं बघितलं आणि रक्तमंबाळ झालेलं, हे उद्या ही मुलं आपलीच असतील, हे बरोबर झाले का? हे जर त्यांना पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडे ही गोष्ट बोलणं गरजेची आहे. काँग्रेसमध्ये असताना मला चांगलं माहिती आहे की काही गोष्टी पटल्या नाही तर आपण आपल्या पक्षश्रेष्ठीकडे विषय मांडत होतो आणि या ठिकाणी आपण जाणीव करून देतो की चुकतंय, आपल्याला हे करा लागणार आहे. त्याच पद्धतीने जर ह्या लोकांना खरंच असं वाटत असेल तर अजूनही मला असं वाटतं की कुठेतरी ह्या मंडळींना ती पटलं नसणार आहे. त्यांनी उघडपणे त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडे मांडावं, बोलावं. आज काय गोष्ट आहे की आज त्या पार्लिमेंटची असणारी पवित्रता कमी व्हायला लागलेली आहे. मुलांमध्ये होणारा आज आपल्या बाबतीतची म्हणतो ना पवित्र विचार आपले कमी व्हायला लागलेले आहेत. ही मुलं वेगळ्या विचाराला घालून आणि वेगळ्या विचाराला नेऊन आपल्याला परवडते का? मी तुमच्या जागेवर असतो तर 100% पक्षाचा राजीनामा तिथे हे दिला असता, मला पटत नाही म्हणून. आणि ही प्रवृत्ती थांबवणं आज जर गरजेचं असेल तर जी कोण मंडळी आमच्याकडनं आमच्या जवळची असतील, चांगल्या विचार असतील, भाजपमध्ये गेले असतील, त्यांनी जाऊन त्यांच्या पक्षश्रेष्ठींना जाऊन हे मांडावं आणि विचार बदलाला लावावा, ही माझी एवढंच विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.